नमस्कार, मी सौ प्रतिभा प्रदीप घावरे। यावेळेस 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी महायुतीकडून उभी आहे आणि माझ्याबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांतजी चौधरी तसेच माझे सहकारी गौरांग वाघेला आणि मी स्वतः भाग क्रमांक 4 मधून उभी आहे। आणि मला खात्री आहे की आपण यावेळेस महायुतीच्या सर्व उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना निवडून देणार। आणि यावेळेचं वातावरण पाहता आम्हाला असं वाटतंय की महायुतीसाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि यावेळेस महायुतीची सत्ता नगरपालिकेवरती येईल याची मला खात्री आहे। मी 2011 साली सर्वप्रथम निवडणुकीमध्ये उभी राहिले। त्यावेळी विजयी होऊन प्रभाग क्रमांक मी 5 मध्ये उभी होते आणि मग त्यावेळी मी अंतर्गत रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल आणि महिलांसाठी सक्षमीकरणासाठी प्रयत्न केलेले आहेत। महिला बालकल्याण सभापती असताना मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रबोधन तसंच सामाजिक कार्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे। आणि महिलांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांना बचत गटामार्फत प्रशिक्षण दिलेलं आहे। व्यवसाय आणि विक्रीसाठी प्रदर्शन विक्री ठेवलेले आहेत। तर मला या कामाची आवड असल्यामुळे मला पुन्हा 2016 मध्ये मी जेव्हा निवडून आले तर मला हे कामं करताना मला तेवढा संकोच वाटला नाही। आणि मी पूर्वीपासूनच माझ्या पतीच्या सोबत मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला या कामाची आवडच होती। 2016 मध्ये मी प्रभाग क्रमांक 6 मधून उभी होते। त्यावेळी सुद्धा ही जी कामं मी जे करत होते ही अखंडपणे चालू राहिली माझी। आणि महिला बचत गटाच्या मार्फत मी अजूनही त्यांचं काम मी करत आहे। आता यावर्षी मला 2025 मध्ये मला महायुतीकडून मला उमेदवारी मिळालेली आहे। तर मला याही वेळी मला असं वाटतंय की मला ज्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मला पाठवलेलं आहे महायुतीने, तर तिथल्या दलित वस्तीमध्ये मला पाठवलेलं आहे। तिथला प्रमुखाने बघायला गेलं तर वाल्मिकी समाज तिथे दुर्लक्षित मानला जातो। तर त्यांच्यासाठी मला त्यांची जी स्वीपर चाळ आहे, जी लोक आपल्या माथेरानच्या योगदानासाठी शहरासाठी स्वच्छतेसाठी योगदान देतात, तर त्यांच्याकडे त्यांच्या वस्तीत पाहायला गेलं तर अतिशय म्हणजे खूप काम करण्यासाठी मला संधी आहे। तर त्या संधीचं सोनं करण्याची माझी इच्छा असल्यामुळे तिथे चाळीची स्वीपर चाळ असेल, तिची नूतनीकरण करणं असेल आणि मुळात म्हणजे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे। तर त्यांच्यासाठी मी नेहमी आरोग्य शिबिर भरवायचं माझं प्रयत्न राहील। तसंच महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुन्हा बचत गटाच्या मार्फत त्यांच्या सामाजिक प्रबोधन करण्याचा माझा विचार आहे। आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी माझा सतत प्रयत्न राहील। केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमदार प्रशांतजी ठाकूर आणि थोरवे साहेबांच्या सहकार्याने हे प्रकल्प नक्कीच मी त्यांच्या मार्फत पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेन। मी माथेरानमधील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करून आपण श्री चंद्रकांतजी चौधरी यांना नगराध्यक्षपदासाठी विजयी कराल। आणि मलाही प्रभाग क्रमांक 4 आणि गौरांग वाघेला हे माझे सहकारी प्रभाग क्रमांक 4 बनून उभे आहेत। तर आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी कराल आणि सत्ता आल्यानंतर आम्ही निश्चितच आपल्या विश्वासाला पात्र ठरू ही आम्हाला खात्री आहे।